हाय गाईज, तर मी नगरचा राहुल साठे उर्फ तुमचा लाडाचा भावड्या आपल्या सगळ्यांचे स्वागत करत आहे RS 62 रायडर यूट्यूब चॅनलमध्ये। तर भावांनो, ज्याने कधी नगरच्या बाहेर पाऊल ठेवलं नाही तो आज फायनल चालला आहे इमानाने। तर गाईज, आता आपण चाललो आहे मामाची तर गारगावला आणि गारगावमधून लगेच माळशेज मार्गे जायचं आहे आपल्याला मुंबई। आणि मुंबईला जायचं आणि माळशेजला इसरायचं असं कधीच होऊ शकत नाही, कारण की माळशेजमध्ये जो नजारा बघायला भेटतो तो कुठंच बघायला भेटत नाही। हा नजारा पाहून तुम्ही घाबरू शकते हो। डोंगरावरती ढग उतरले आहे। माळशेज घाटाला महाराष्ट्राचा स्वर्ग म्हणून ओळखले जाते। तर मंडळी, थोड्याच वेळात आपण मुंबई एअरपोर्टला पोहोचणार आहे। आपली सकाळची 8ची फ्लाईट आहे, म्हणून आपण 4 वाजता जिथं पारुशे तोंड घेऊन उभं राहिलो आहे। बोर्डिंग पास काढून घेतला। शूट आउट साठी बॅगा खूप त्रास देत होत्या, म्हणून ते एअरपोर्टवाल्यांच्या हवाले करून दिल्या। तर मंडळी, हा माझ्या आयुष्यात आउट ऑफ सिटी म्हणजे 22 वर्षे वय कंप्लीट व्हायच्या आधी 2200 प्लस विमानाने रनिंग करणं खूपच डेंजर अनुभव होता। पहिला विमानाचा प्रवास आणि जोडीदारेला खडूस पोरगी भेटली, त्यामुळं सफर हा बोरिंग झाला। पण एअर हॉस्टेसने दिलेल्या स्माईलमुळं आपण थांबलेले आहे आपल्याला। तर मंडळी, आता त्याआधी आपण मनी एक्सचेंज करूया। ही दुबईची करन्सी आहे दिनार। तर मंडळी, 24 रुपये 75 पैशाचा दुबईमध्ये 1 दिनार होतो। आता आपण एअरपोर्टवरून आपल्या हॉटेलकडे रवाना होत आहे आणि हे आहे आपलं हॉटेल। तर आपण आता हॉटेलला पोहोचलो आहे आणि आता आपल्याला इथे रूम घेऊन इथेच आराम करायचा आहे। दुपारच्या डिनरचा टायमिंग झालेला आहे। हे दुबईमधील 5 स्टार रेटिंग मध्ये येणारे नामांकित हॉटेल आहे। तर मंडळी, आज आपण डेझर्टच्या दिशेने वाटचाल सुरू करणार आहे आणि आपल्याला लँड क्रुझर मधून ते डेझर्ट मध्ये नेणार आहे। त्यासाठी आणि काही ऍक्टिव्हिटीज करायला भेटणार आहेत। फायनली भाऊ, आता आपण डेझर्ट मध्ये एंट्री केलेली आहे आणि इथं आता पुढं ऍक्टिव्हिटी करण्यासाठी आपल्याला घेऊन चालले आहेत। नजारा पाहून काय बोलावं ते सुचना भाऊंना, तुम्ही समजून घ्या। लँड क्लोजर मधून डेझर्टची सफारी घ्यायचा एक वेगळाच अनुभव आज अनुभवायला भेटला। डेझर्ट मध्ये गाडी पळत नसून नाचत चालली आहे असं अनुभव अनुभवायला भेटला। दुबई मध्ये ऍक्टिव्हिटी खूप महाग आहेत। बाईक राईड साठी 100 दिनार द्यावं लागतात, ते आपल्या इंडियन करन्सी मध्ये 2500 रुपये होते। डेझर्ट मधील अनुभव शब्दात सांगणे कठीणच आहे। हे साक्षात अनुभव आहे। कार रायडिंग साठी होते आणि त्यानंतर कमवाच लागेल आणि पैसे कमावला जाते तर कुठेतरी उडवाच लागेल। त्यामुळं आम्ही आलो होतो इथं। बाई, इथं आल्यावर कळतं खरी वापरते। जेवढा मोठा ताफा कोणत्या मंत्र्याचा नसतो, तेवढा मोठा ताफा तुमचा राहुल भाऊ घेऊन आला आहे डेझर्ट मध्ये। 50 गाड्यांचा ताफा घेऊन राहुल भाऊ डेझर्ट सफारी साठी आला आहे आणि इथं फॉरेनरची गंमत भाई। खरं तर दुबईमध्ये सगळे देशाचे लोक एन्जॉयमेंट म्हणून येते। येऊन बॅशिंग नंतर गाडी एका सपाट ठिकाणी थांबली। संध्याकाळची वेळ होती आणि सूर्यास्त जवळ येत होता। सूर्याची सोनेरी किरणे वाळूवर पडल्यामुळे पूर्ण वाळवंट सोन्यासारखे चमकत होते। तिथे उतरून आम्ही फोटो काढले आणि वाळवंटाची शांतता। संध्याकाळी पारंपरिक अरेबिक डिनर BBQचा आस्वाद घेतला। त्यासोबत बेली डान्स आणि तनोरा डान्स पाहणे हा एक वेगळाच अनुभव होता। हॅलो हॅलो, काय करतोय? झक मारतोय, बोल ना बाळा। हॅलो, अगं बोल की। तर मंडळी, हे आहे अबुधाबी मधील BAPS हिंदू मंदिर। 1997 मध्ये प्रमुख स्वामी महाराज UAE ला भेट द्यायला गेले होते। तेव्हा त्यांना संकल्पना आली की विविध देशांना, संस्कृतींना, धर्मांना एकत्र आणणारे एखादे मंदिर दुबईमध्ये असावे। त्यांच्या या संकल्पनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी सध्याचे आध्यात्मिक गुरु महंत स्वामी महाराज यांनी मार्गदर्शन केले आणि त्यांचे हे स्वप्न पूर्ण झाले। BAPS हिंदू मंदिरामध्ये हात कोरीव काम केलेले दिसून येते। तेथे महाभारत, रामायण यासारख्या मंदिरामध्ये ठेवलेल्या मूर्ती प्युअर सोन्याच्या असून त्यामध्ये प्रीमियम हिऱ्यांचे वर्क केलेले दिसून येते। प्रीमियम ज्वेलरीची किंमत अराउंड 3000 करोड इतकी सांगितली जाते।
म्हणजे 2015 मध्ये बांधकाम चालू होऊन 2024ला नरेंद्र मोदींच्या हाती या भव्य दिव्य मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. BAPS मंदिरामध्ये विशेषतः अबू धाबी येथील मंदिरामध्ये 7 शिखरांचा एक खास अर्थ आहे. 7 शिखरे UAE मध्ये स्थापन केलेली आहेत. यामध्ये भगवान राम, भगवान शिव, भगवान जगन्नाथ, भगवान कृष्ण, भगवान स्वामीनारायण, तिरुपती बालाजी आणि भगवान अय्यप्पा यांचा समावेश आहे. या देवतांच्या माध्यमातून विविध संस्कृती आणि धर्मांमधील परस्पर संबंध आणि एकतेचा संदेश दिला जातो. तर काय बोलती पब्लिक, तर बेडो हे हॉटेल तुम्ही कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या मूवीमध्ये पाहिलंच असेल. अटलांटिक द फार्म या हॉटेलमध्ये हॅपी न्यू इयर, द स्क्रू, बँग बँग यासारख्या अनेक सुपरहिट मूवीची शूटिंग झालेली आहे. पाम जुमेराहा मानवनिर्मित बेटावर वसलेले अटलांटिक द पाम हे हॉटेल आहे. इथे एक दिवस राहायची कॉस्ट 1,20,000 रुपये आहे. अटलांटिक द पाम हे हॉटेल पाण्याखालील खोलींसाठी प्रसिद्ध असून या हॉटेलमध्ये 1539 खोल्या आहेत. हे हॉटेल ॲक्वेव्हेंचर वॉटर पार्क आणि द लास्ट चेंबर ॲक्वेरियम यासाठी ओळखले जाते. तर व्हिडिओ आता तुमचा भाऊ चालला आहे क्रूज खरेदी करायला, कारण की यमाचा प्रवासाने भाऊ खूप थकला आहे. आय एम तर व्हिडिओ आता आपण आलो आहे क्रूजच्या सफारीचा आनंद घेण्यासाठी. आणि बाई इथं एकावर तर एक क्रूज आहे. दुबईमधील क्रूज सफारी महत्त्वाची क्रूज सफारी असून ती खूप लोकप्रिय आहे. खूप मस्त पाहायला भेटतो. हा अनुभव आपण 2 ठिकाणावरून घेऊ शकतो, दुबई किक आणि दुबई मरीना. दुबई मरीनाचा अनुभव आम्हाला खूप मस्त वाटला. या ठिकाणी आपल्याला आलिशान हॉटेल बघायला भेटते. दुबई किकमध्ये आपल्याला ऐतिहासिक दुबई बघायला भेटते. ठिकाणी आपल्याला 2 प्रकारचे क्रूज बघायला भेटते, ढो क्रूज आणि याच क्रूज. ढो क्रूज ही पारंपरिक पद्धतीने लाकडी बोट 10,000 पासून ते 20,000 पर्यंत असते. याच क्रूजमध्ये आपला छोटा ग्रुप असेल किंवा फॅमिलीसाठी लागत असेल तर याच क्रूजचा आपण आनंद घेऊ शकतो. याच क्रूज ही इतर राईडपेक्षा महाग राईड होते. तर भावांनो, तुमचा भाऊ पहिल्यांदी क्रूजमध्ये बसला होता, त्यामुळे भावाचा आनंद हा 7 समुद्रा पार होता. भाऊ पण 7 समुद्रा पार होता. तर गाईज दुबईमध्ये आपले इंडियन फूड भेटत नाही. तिथं बाहेर देशीय फूड आणि दुबईचे लोकल फूड भेटतं. त्यामुळं आम्ही तिथं जास्त करून नॉनव्हेज खायचं डिसाईड केलं होतं. नॉनव्हेजवाल्यांसाठी व्हेजवाल्यांची थोडी अडचण होऊ शकते. फायनली गाईज आमची क्रूजची सवारीचा आनंद घेताना, डान्स करताना, बॅले डान्सचा अनुभव आपल्या थोडा वेळ डान्स केला आणि परत क्रूज सफारीला बाय बाय करत आम्ही आपल्या हॉटेलकडे रवाना झालो. इंडियाचे ट्रेडिशनल ड्रेस दुबईमध्ये घालायची खूप इच्छा होती. त्यासाठी आम्ही सगळ्यांनी विचार करून इंडियामधून जाताना ट्रेडिशनल ड्रेस घेऊन गेलो होतो. आणि दुबईमध्ये जेव्हा आमच्या ग्रुपनी ट्रेडिशनल ड्रेस घातला तेव्हा सगळी शॉप ओनर आमच्याकडे पाहत राहिले. खूप मस्त वाटत होतं. दुबईमध्ये इंडियन कल्चरचे ट्रेडिशनल ड्रेस जेव्हा आम्ही घातले. दुबईमध्ये आम्ही गेलो तर मार्केटचा अंदाज घेण्यासाठी, कारण की शेवटी आपण शेतकरी आणि आपला माल दुबईमध्ये कसा विकतो ते बघण्यासाठी आम्ही खास गेलो होतो. दुबईमधील तर पाहत बघताच आमच्या पायाखाली जमीन आमच्या पायाखालून निघून जायचं वाटू लागले. फायनली गाईज आता आपल्याला हॉटेलला जाऊन कपडे चेंज करून दुबई सिटीमधील 5 स्टार हॉटेलमध्ये डिनरसाठी जायचं आहे. आणि मग आपल्याला आता दुबई फ्रेमची व्हिजिट करायची आहे. दुबई फ्रेम येथून अर्ध्या तासाच्या अंतरावरती आहे. दुबई फ्रेमकडे प्रस्थान करणार आहे. हे दुबई फ्रेमचा नजारा बाई 1 नंबर. म्हटले जाते की दुबई फ्रेमला कोल्डच्या पाने चढवलेलं आहे, त्यामुळं दुबई फ्रेम शाईन करते. दुबई फ्रेमच्या वरून खूप सुंदर असे दृश्य आपल्याला पाहायला भेटते. दुबई फ्रेममध्ये गेल्यावरती आपण खूप हाईटवर असतो, त्यामुळं खालील नजारा करून बघूया. थांब आत्ताच आपल्याला बसने ते ड्रॉप केले आहे आणि आता आपण दुबई फ्रेमकडे निघालो आहे. दुबई फ्रेमची ते पहिल्यांदा फ्रेमशी फोटो काढून मस्तपैकी आपण आतमध्ये चाललो आहे एंट्री गेटवरून. तर मग मला सोन्याचं पाणी चढवलेलं असतं. तर तुम्हाला कधी चान्स भेटला दुबई फ्रेमला जायचा तर तुम्ही किती तोळं सोनं
तिथून घेऊन येऊ शकता. कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता आपण दुबई फ्रेमच्या आतमध्ये एंट्री केली आहे आणि आता आपण वरच्या मजल्यावरती जाऊन इथून आता आपल्याला ओल्ड दुबई आणि आधुनिक दुबईतील फरक इथे आपल्याला व्हिज्युअली दाखवण्यात येणार आहे. हे डेझर्ट जुन्या पद्धतीचे आहे. आधी दुबईमध्ये असे प्रकारचे संसाधनं वापरले जात होते आणि आता दुबईने खूप प्रगती केली आहे. जो आहे तो खूपच जास्त आहे. नॉर्मल लिफ्टपेक्षा 10 ते 15 पट जास्त असू शकतो. आणखी 1 मिनिटाच्या अंतरावरती आम्हाला लिफ्टने टॉप फ्लोअरला नेऊन सोडलं. इथं मॅडम तर या ठिकाणी या मॅडमने आपल्याला घाबरायचे खूप मस्त काम केले आहे. आपण चांगलं व्हिडिओ बनवत चालू होतं पण मॅडममध्ये झाल्या आणि आपल्याला बनवलं. खरं तर अचानक ग्लासवर पाहिल्यावरती खूप भीती वाटली पण नंतरून काही अडचण नाही कारण की ग्लास तुटणार नाही. तुम्ही टेन्शन घेऊ नका. किती उड्या मारायचे तेवढ्या उड्या मारा. टेन्शन घ्यायचं नाही भाऊ. एकदा लाईफच्या बाईला आपण परत येणार नाही असा विचार करून तुमचा भाऊ लगेच ग्लासवरून भाऊ अशा प्रकारे येडेचाळे करत आपला मस्तपैकी एन्जॉय करत होता बाई. तर गाईज अशा प्रकारे आपली दुबई फ्रेम पाहून झाले आहे. आता आपल्याला दुबई मॉल आणि दुबई बुर्ज खलिफा जे महत्त्वाचं आकर्षक आहे ते दुबई बुर्ज खलिफाला जायचं आहे. त्याआधी आपण पाहूया दुबई मॉल कव्हर करताच आपल्याला दुबईतील असणारा मोस्ट एक्सपेन्सिव्ह प्लेस म्हणजे बुर्ज खलिफाकडे जायचं आहे. दुबई मॉल दुबई मॉल स्थित आहे. मुख्य वैशिष्ट्ये आणि आकर्षणे. खरेदीसाठी स्वर्ग दुबई मॉलमध्ये 1200हून अधिक दुकाने आहेत. यामध्ये शार्क, स्टिंग्रे मासे आणि विविध प्रजातीचे मासे पाहता येतात. दुबई आईस रिंक हे ऑलिम्पिक आकाराचे इंडोर आईस स्केटिंग रिंक आहे जेथे तुम्ही स्केटिंगचा आनंद घेऊ शकता किंवा स्केटिंगचा खेळही घेऊ शकता. री सिनेमा मॉलमध्ये एक मोठा आणि आधुनिक सिनेमा कॉम्प्लेक्स आहे. व्हर्च्युअल रियालिटी पार्क VR पार्क हे एक मनोरंजक ठिकाण आहे जेथे तुम्ही विविध व्हर्च्युअल रियालिटी खेळांचा आणि अनुभवांचा आनंद घेऊ शकता. दुबई फाउंटन. दुबई फाउंटन हे मॉलच्या बाहेर आहे आणि जगातील सर्वात मोठ्या संगीतमय कारंज्यांपैकी एक आहे. दर संध्याकाळी येथे संगीत आणि दिव्यांच्या सहाय्याने फाउंटन शो आयोजित केले जातात जे पाहण्यासाठी हजारो पर्यटक येतात. खाद्यपदार्थ आणि रेस्टॉरंट्स. मॉलमध्ये 200हून अधिक रेस्टॉरंट्स आणि कॅफे आहेत. तुम्ही विविध आंतरराष्ट्रीय पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता. इतर माहिती. दुबई मॉलची रचना खूप मोठी आहे त्यामुळे फिरण्यासाठी आणि सर्व ठिकाणे पाहण्यासाठी भरपूर वेळ लागू शकतो. हा मॉल बुर्ज खलिफा जवळ असल्याने तुम्ही एकाच वेळी या दोन्ही ठिकाणांना भेट देऊ शकता. या मॉलमधील अनेक ठिकाणे जसे की ॲक्वेरियम, आईस रिंक इत्यादी ठिकाणी प्रवेशासाठी शुल्क आकारले जाते. हाय गाईज, आता आपण चाललेलो आहे दुबई मॉल एक्सप्लोर करून हॉटेलला. आज आपण ज्या हॉटेल जाणार आहे ते महाराष्ट्रीयन हॉटेल असून राजस्थानमधील भोग हॉटेल दुबईमध्ये खूप वर्षापासून कार्यरत आहे आणि त्याची क्वालिटी एकच नंबर आहे. दुबई मॉलच्या खरेदीच्या पिशा घेऊन आपण चाललो आहे आपल्या हॉटेलला. तर काय तुम्हाला काय वाटतं या 3 गाड्यांपैकी कोणची गाडी खूप जास्त एक्सपेन्सिव्ह असू शकते कमेंटमध्ये नक्की. तर गाईज फायनली आपण आपल्या हॉटेलला आलेलो आहे आणि आता आपल्याला उद्याची प्लॅनिंग काय आहे ते कळेन. आपले काही टीम मेंबर परत नाईट आउटला क्लबला निघालेले आहे. तर आपली ही रूम आहे आणि इथं राहुल भाऊ बसलेले आहेत. इथून आपलं खालचा नजारा खूप मस्त दिसत आहे. हे आपले हॉलचा व्ह्यू आहे. तर मंडळी तुम्ही कधी दुबईला आले तर भोग हॉटेलला नक्की व्हिजिट करा कारण की तिथली क्वालिटी आणि क्वांटिटी एकच नंबर वाटली. दुबईमध्ये आपले महाराष्ट्रीयन हॉटेल 5 स्टार रेटिंगमध्ये कार्यरत हे ऐकून खूप मस्त वाटतं. तर आपल्यासाठी अमेझॉन राईड उपलब्ध करून दिलेली आहे. खरं
खरं तर लॅम्बोर्गिनी इंडियामध्ये बॅन आहे, त्यामुळं आपल्याला इंडियामध्ये लॅम्बोर्गिनी बघायला भेटत नाही. आणि पण तिची क्रेज खूप आहे, त्यासाठी आम्ही लॅम्बोर्गिनी राईड अरेंज केली होती. हाय गाईस, तर आता आपण आलो आहे गोल्ड परचेस करण्यासाठी दुबईमध्ये गोल्ड परचेस करायचं म्हणलं मीना बाजार. मीना मार्केटमध्ये खूप स्वस्त इलेक्ट्रॉनिक परत जायचं मला ते कमी रेटने विकलं जाते, त्यामुळं दुबईमध्ये फक्त आम्ही एन्जॉय म्हणून फक्त चौकशी केली गोल्डची. एक तोळ्यामागं फक्त 5 ते 6 हजारांचा फरक येत असल्यामुळे आम्ही गोल्डकडे एवढं लक्ष देऊ. गाईज मामासंनी मोठ्या प्रमाणावर सोनं गोल्ड परचेस केले आहे आणि आता आपल्याला जायचं आहे हॉटेलकडे, कारण की संध्याकाळी 9 वाजताची आपली फ्लाईट आहे रिटर्न मुंबईकरिता. तर त्यासाठी आपल्याला हॉटेलला जाऊन तिथं आपले बॅग भरून रवाना व्हावं लागणार आहे. काय झालं सांग आमदाराचं लोकेशन चांगला पाहिजे का लोकेशन घ्या ना. कोणाला जगताप आहे ना, मी त्याला घेऊ मीटिंग संपली सर काम नाही करत. जगताप मला पाहिजे भेट घडवतो. कोणती जाताना धावा आपल्या तिकडे नेट काम करीत नाही. अशा वेळेस एक तर हॉटेलचं एक्झॅक्ट लोकेशन, एरियाचं एक्झॅक्ट लोकेशन काय ते आपले व्यवस्थित आपल्यासोबत असून द्या, नाहीतर मग गुगल मॅपवरून मॅप डाउनलोड करून ठेवून ते आपल्यासाठी खूप फायदेशीर राहील. नाही तर मग आम्ही आमचं हॉटेल 4 किलोमीटर होतं, त्यामुळं खूप अडचण येऊ शकते, कारण की एकाच नावाने खूप हॉटेलने एक शेजारी असू शकतात. त्यामुळे ही काळजी सगळ्यांनी घ्या बाहेर दिसत गेलं तर. व्हिडिओ आता आपण दुबईमधून मुंबईसाठी रवाना होणार आहे. आपली फ्लाईट 8ची आहे आणि आता आपण इथून निघणार आहे 8 वाजता. तिथून निघाल्यावरती करीबन 2:30 वाजेपर्यंत आपण मुंबई एअरपोर्टला पोहोचलो. त्या दिवशी मला एका महिन्याचा अर्थ लक्षात आला, तेव्हा देर आहे आणि देर नाही. जाताना माझा प्रवास खूप बोरिंग झाला होता, त्यामुळे देवानी येताना माझ्यासोबत खूप फ्रेंडली व्यक्ती पाठवली, त्यामुळे मला खूपच मस्त झाला. हा पहिला प्रवास खूपच मस्त झाला. तर आपल्याला आता इथे मुंबई एअरपोर्टला नेण्यासाठी ट्रेन येत आहे, त्यामुळे आपण आता इथून सिस्टरच्या इथं जायचं आणि सिस्टर इथून उद्या सकाळचं मुंबईमध्ये एक स्टॉप टाकून उद्या अहमदनगरसाठी आपण जेवणार आहे. तिथून गाडगाववरून परत आपल्या घरी पाडळवर आणि नवरा जाणार आहे. मुंबई एअरपोर्टला इमिग्रेशन करून चेकआउट करून आपलं लगेच आपल्या सोबत घेऊन आता आपण इथे एअरपोर्टच्या बाहेर पडणार आहे. त्याआधी थोडी मस्ती करू.